केदारला फोन काय बोलणं झालं का त्याच्याशी? बाबा बाबा कामत काका मी सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण केल्यात. तुम्ही क्रॉस चेक करून घ्याल ना? ओके ओके नो प्रॉब्लेम. ह्या बरं, दयासाठी मेडिसिन्स आणि डाएट चार्ट मी लिहून दिलंय. एक वेळ दया दुर्लक्ष करेल, पण त्याच्या मेडिसिनच्या वेळा आणि डाएट तू फॉलो करतो की नाही हे तू बघायचंस. येस. आणि एक लक्षात ठेव, त्याची परिस्थिती, त्याची तब्येत अजूनही नाजूक आहे. तो पूर्णपणे रिकवर झालेला नाहीये. जे घडून गेलं ते पुन्हा घडणार नाही याची आपण सगळ्यांनी मिळून काळजी घ्यायची आहे. शक्यतो त्याच्या मनासारखं होईल हे बघा. जमेल? हो हो. काळजी घ्या. या थँक्यू. भाऊजी बरं वाटतंय ना? हो आहे, ठीक आहे, ठीक. तुमची परिस्थिती बघून खूपच टेन्शन आलं होतं. मी तर देव पाण्यात ठेवून बसले होते. बहिणी हो अहो या तुम्ही. आता जास्त काळजी घ्यावी लागेल. तुम्ही लक्ष द्या. कौशिकी, केदार, या ना आत या ना. आता झालात ना, जरा आत या, आराम करा. आल्या आल्या नको त्या विषयाला का हात घालताय? कौशिकी, मला प्रॉमिस केलं होतंस की केदार. हो दया काका, मी तुम्हाला म्हणाले होते तुम्ही घरी येण्याच्या आत केदार इथे असेल, पण काय मी माझं वचन पूर्ण केलंय. हक्क अगं मी नाही मानत हे नातं. हा मुलगा खोटं बोलतोय. या मुलाला ना या घरात पाऊल ठेवू देणार नाही मी. मी सांगितलं तरी नाही. बहिणी शांत व्हा. तुम्ही ऐका बहिणी. पद्मिनी, मी केदारचा बाप आहे. केदारच्या जागी युवराज असता तरी तू असंच केलंस, असंच बोलली असतेस. माझ्या हातून झालेली चूक आणि त्याचं ओझं फार फार मोठं आहे. कदाचित तुमच्यापैकी कुणी समजू शकणार नाही ते. चूक तुमच्याकडून झाली आहे ना, पण शिक्षा आम्हाला का देते? हा जो मुलगा आहे त्याला तुम्हाला जी काय त्याची काळजी घ्यायची आहे, त्याच्यावर जे काय प्रेम करायचं आहे करा, पण तिकडे घराबाहेर, इकडे नाही, या घरात नाही. हा मुलगा या घरात नकोय बस. युवराज, तुला तुझ्या बाबांची जराही काळजी वाटत नाही का रे? तुला दिसतंय दया काकांना केदारची आता गरज आहे. मग तू का मान्य करत नाहीयेस? दया काकांनी आपल्या सगळ्यांसाठी खूप केलंय, तुझ्यासाठी खूप केलंय, आणि आज ते आपल्या सगळ्यांकडनं एक गोष्ट मागतायत, आणि ती गोष्टही आपण त्यांना नाही देऊ शकत. केदारचा सुद्धा या घरावर तेवढाच हक्क आहे. तो दया काकांसाठी या घरात राहणार, अँड दॅट इज फायनल. आणि मला या बाबतीत काही चर्चा नकोय. केदार, मला माफ कर बघा, पण माझ्याकडनं जी काही चूक झाली आहे त्याचं प्रायश्चित्त करण्याची ही एकमेव संधी आहे मला. हे घर तुझं आहे, तुझ्या हक्काचं आहे. या चल, ये आत येण्याआधी मला तुम्हाला सगळ्यांना काहीतरी सांगायचंय. काय काय झालं केदार? काही प्रॉब्लेम आहे का? कौशिकी मॅडम,
जसं तुम्ही तुमच्या काकांना वचन दिलं होतं तसं मी पण कोणाला तरी वचन दिलंय. केदार बोल ना. मी एका व्यक्तीला वचन दिलंय 7 जन्म एकत्र राहण्याचं, सुखदुःखात एकमेकांना साथ देण्याचं. तिच्याशिवाय मी या घरात पाऊल ठेवणार नाही. कोण आहे ती? माझी अर्धांगिनी